नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मसाले मिरची कशी बनवायची ते आपण बघूया। मिरच्या स्वच्छ पाण्यानं धुवून पुसून घ्यायच्या। त्याला चाकूने मधोमध कट करून घ्यायचं। आपल्याला हवं असेल तर त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या, नाही काढल्या तरी चालतं, छान लागतात। सगळ्या मिरच्या अशाच चाकूने मधोमध कट करून घ्यायच्या। त्यासाठी मसाला तयार करायचा। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चम्मच जिरे घालायचे, बडीशोप, धने पावडर घालायचं, नाहीतर साबूत धने घालायचे, लसण घालायचा, अद्रक घालायची, तीळ घालायचे, भाजलेले शेंगदाणे घालायचे आणि त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। जास्त बारीक पण घ्यायची नाही, दरदरीतच राहू द्यायची। कढईमध्ये सरसोचं तेल घालायचं, मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कलोंजी घालायची। कलोंजी पण छान तडतडली की त्यामध्ये मसाला तयार केलेला ते घालायचा। थोडासा ओवा घालायचा, त्यानं टेस्ट खूप छान लागते। मसाला घालायचा, त्याला छान फ्राय करून घ्यायचं। 1 मिनिट मसाला छान फ्राय करायचा। मसाला छान फ्राय झाला की त्यावर तेल सुटायला लागलं की त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकायचं, हळद टाकायची, त्याला पण छान मिक्स करायचं। मसाला छान फ्राय झाला म्हणजे मिरचीला पण छान टेस्ट येते, त्यामुळे मसाला छान फ्राय करून घ्यायचा। त्यामध्ये थोडासा आपल्याला हवा असेल तर कढीपत्ता घालायचा, त्याला छान मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, कट केलेल्या मिरच्या घालायच्या, त्याला छान मिक्स करून घ्यायचं। त्याला एकसारखं छान मिक्स करायचं, कारण सगळ्या मिरच्यांना छान मसाला लागला पाहिजे, त्यामुळे त्याला एकसारखं छान मिक्स करून घ्यायचं। सगळ्या मिरच्यांना छान मसाला लागला की त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं। त्यावर झाकण ठेवून 5 मिनिट त्याला कमी गॅस करून छान शिजू द्यायचं। 5 मिनिट झाल्याच्या बाद झाकण उघडायचं, त्यावर थोडीशी हिरवी कोथिंबीर घालायची, परत एकदा झाकण ठेवायचं आणि 2 मिनिट त्याला छान शिजवून घ्यायचं। तयार होते इथं आपली झणझणीत अशी मसाले मिरची। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।